भिवंडी नागांव गायत्री नगर परिषद में बीती रात को वेलकम होटल के मालिक द्वारा एक बच्ची से आपत्तिजनक शब्द को लेकर बच्ची के मां द्वारा पूछताछ के दौरान होटल के मालिक और उस महिला के परिवार वालों बीच कहासुनी हो गई। हालांकि यह कहासुनी मारामारी तक पहुंच गई, जिसके कारण आपसी मारामारी के दौरान इसमें कई लोग बुरी तरह घायल हो गए। घटना की जानकारी शांति नगर पुलिस को मिलते ही शांति नगर पुलिस घटनास्थल पर पहुंचकर मामले को शांत किया, साथ ही घायलों को अस्पताल भेज दिया और आरोपियों को हिरासत में लेकर मामला दर्ज किया। हालांकि इस घटना के दौरान भिवंडी बजरंग दल अध्यक्ष दादा गोसावी, राष्ट्रवादी युवक कांग्रेस भिवंडी उपाध्यक्ष उमेश रोकड़े, सिद्धार्थ गोरे, रमेश पटपले, सरवर मोइन, सलीम शेख सहित कई समर्थकों ने पीड़िता को न्याय दिलाने के लिए शांति नगर के पुलिस अधिकारियों से आरोपितों पर कड़ी से कड़ी कार्यवाही करने की मांग की। माझं नाव रेणुका ज्ञानेश्वर माने, माझी 8 वर्षाची पोरगी आहे। तिला राईस खायचं होतं। इथं वेलकम हॉटेल आहे, त्या वेलकम मध्ये राईस आणायला गेलती माझी पोरगी। तर वेलकम हॉटेलवाला शेट आहे, तो काय माझ्या पोरीला बोलायला लागला, तुम्हाला पप्पा बोल। तर मी गेले तिथे विचारायला, तर माझ्या पोरीला तो असं का बोलला, तो मला शिव्यागाळी करून मारहाण करायला लागला। तितक्यात बोलायला लागला, तलवारी घेईला इथंच कापून देऊ, बोलते आयता शिकार आपल्या आपल्या आतमध्ये आला, असं हिंदी मध्ये बोलायला लागला होता। तितक्यात सकार बंद करत घेतलं त्यांनी, अर्धा सकार बंद पण केलता। त्यानंतर तिथले पोरं धावत आले की काय झालं तितक्यात फनाफन मला मारला, माझे कपडे बिपडे पण फाडले, नाही दाखवू शकणार। तिथं मग मारहाण करता पोरं मला वाचवू लागली। मला ओळखीचे पण पोरं परत देवासारखे माझ्यासाठी धावून आले। त्या पोरांना माझ्यासाठी मारहाण झाली। त्या पोरगा सिरियस आहे, तो पोरगा खूप त्याला मार लागलाय। आजची माहिती म्हणजे आता रात्री काय घडलं ते आपल्याला माहिती नाही, पण सकाळी मला जी माहिती पडली ते मला हिच्या संदर्भात पडलेली आहे। पण माझी मुलं काय होती की ही गेली का काय, मुलीला काय झाले ते काय हे कानावरती आलं माझ्या। मी हिला विचारपूस करायला घरी गेलो तर ही नव्हती, हिला बोलवलं मी। नंतर ती आल्यानंतर हिच्या पोलीससाठी मी विचारपूस केली। ही महिने मला काय झाले ते रात्रीचा मॅटर मला सांगितलेलं आहे। सांगितल्यानंतर मी कारवाई काय पोलीस स्टेशनला आपले सिनियर साहेब असते, आपले विनोद पाटील साहेब असते, यांच्याशी माझं जे बोलणं झालेलं आहे ते बोलले आम्ही भरपूर कारवाई केलेली आहे, आम्ही कडक कारवाई केली आहे। जे कोणी आरोपी आहेत त्यांना मी 4 का 5 जणांना त्यांनी उचललेला आहे, चौकीला अटक केलेली आहे बोलते। ह्याच्यानंतर मी त्यांना बोललो काय की हा जो हॉटेल आहे याच्यानंतर याचा पहिला पण महाराष्ट्र हॉटेल होता, हाच मालकाचा, तो पण पहिला त्याच्यावरती पण गुन्हा दाखल आहे। माझा पण तो असा दादागिरी करतोय, तो काय पण भाईगिरी करतोय, तो पण बाहेर येऊन धंदा करतो। आमच्या महिलांना जे आमची लेडीज आहेत का अशी हिंदू लेडीज आहेत त्यांच्यावर जर ह्याच्या पुढं काय जर गुन्हा होणार असं किंवा काय तकलीफ झाली तर कोण ह्याची जिम्मेदारी घेणार, हे पोलीस प्रशासनानं आपल्याला दखल घेतली पाहिजे। हे माझं फक्त हे आव्हान आहे पोलिटिशियनला।